नमस्कार, मी रोहिदास जोगले. या चर्चेचा कट्टा या चॅनेलतर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पाऊस हा माणसाच्या जीवनाचा, संस्कृतीचा आणि शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस अ, मोठ्या प्रमाणात आपल्याला पडताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच अवकाळी पाऊस म्हणजे नेमका काय आहे? त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस जे काही परिणाम काय आहेत अवकाळी पावसाचे, तसेच त्यासाठी उपाययोजना काय असतील, याद्वारे पूर्ण या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी मार्गदर्शक संतोष सर आपल्या समवेत आहेत. नमस्कार. ओके. संतोष सर, अवकाळी पाऊस म्हणजे नेमकं काय? अवकाळी पाऊस ही त्याच्यामध्येच व्याख्या आहे. अवकाळी म्हणजे काळाच्या आधीच किंवा नंतर जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस. जसं की आपल्याकडे जूनपासून साधारणतः पाऊस सुरू होतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. पण ह्या 4 महिना आधी आणि 4 महिन्यानंतर जो पाऊस पडतो त्याला अवकाळी पाऊस म्हणतो आपण. जसं की आता ह्या महिन्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळाला. जुलैचा आपल्याला फील आला असेल, की जुलैमध्ये जो पाऊस पडतो, जो पूर होतो, तोच पूर आपल्याला ह्या मे महिन्यामध्ये पाहायला मिळाला. तोच आहे अवकाळी पाऊस. आता ह्या अवकाळी पावसाची बरीचशी कारणं पण आहेत. ती कारणं बघायला गेलं तर माणसाला कळतात, पण आपण त्याचा विचार नाही करत आहे. ओके, थोडक्यात दुर्लक्ष करतो. दुर्लक्ष करतो. तुम्ही जो मुद्दा घेतलाय चर्चेसाठी, तर खरंच कौतुकास्पद आहे. तर कारणं बघायला घेतली तर पहिलंच कारण आहे ते म्हणजे जंगलतोड. कारण मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवरची झाडं आता कमी होत आहेत. जसं की अ, अ, वणवा लागत आहे. पूर्ण जंगले नष्ट करत आहे किंवा माणूस स्वतः जंगल तोडत आहे. तर झाडांपासून जे निसर्गाचं, पर्यावरणाचं जे संतुलन आहे, ते कुठेतरी बिघडलंय. तापमान वृद्धी झाली. त्याला ग्लोबल वॉर्मिंग आपण जे बोलतो, बऱ्याच आता सोशल मीडियावर पण बरेचसे बघायला मिळतं, की ग्लोबल वॉर्मिंग होते. तापमानात वाढ होते. पण हे फक्त बोलण्यापुरतं नाही. आता आपल्याला जो पाऊस बघायला मिळाला याच्यातून पण माणसाने शिकलं पाहिजे. झाड काय करतं तर तुमचं पर्यावरणाचं संतुलन कायम ठेवते. आपल्याला जाणवते की हा पाऊस पडल्याचे बघा मेन कारण आहे. म्हणजे आपल्याला काही सिम्प्टम्स म्हणजे लक्षणं आपल्याला बघायला मिळाली. मागच्या महिन्यापासून आपल्याला खूप तापमान बघायला मिळालं. म्हणजे 42-43° इतका तापमान बघायला मिळाला. त्याचेच हे परिणाम पावसामध्ये आहे. ओके. वर्षानुवर्षे म्हणजे तापमानात घट नाही होते, वाढ होताना वाढ आपल्याला होते. पाहायला मिळते. दरवर्षी साधारणतः 1° नाही. म्हणजे मागच्या महिन्याचा जर विचार केला किंवा मागच्या वर्षीचा विचार केला तर जो तापमान होता त्याच्यापेक्षा डबल किंवा त्याच्यापेक्षा जास्त तापमान आपल्याला पुढच्या वर्षामध्ये बघायला मिळेल. तर असं हे तापमानाचं वाढच होत आहे, घट होत नाही. याची कारणं म्हणजे वृक्षतोड आहे. त्याच्यानंतर प्रदूषण आहे. मोठ्या प्रमाणात आपण आता वाहनं वापरतोय. डिझेल असेल, पेट्रोल असेल तर या किंवा बाकीचे काही गॅसेस आपण सोडतोय, जे पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. कार्बन मोनॉक्साईड आहे. कार्बन आपण मोठ्या प्रमाणात आपण पर्यावरणात सोडतोय. तर याच्यामुळे काय होतंय, की बऱ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला तापमान बघायला मिळतंय. आता घरोघरी एसी लागतोय. तर एसीमधून पण बरचसं कार्बन मोनॉक्साईड म्हणा किंवा बरेचसे जे गॅसेस आहेत, ते तापमान वाढण्यासाठी हानिकारक आहेत. म्हणजे जे घातक आहेत. तर हे आपल्याला बघायला मिळतात. तर हेच कारण आहे आपल्याला हे जे आता अवकाळी पाऊस होतोय. कारण अवकाळी पाऊस पाऊस सगळ्यांना माहिती आहे. पण अवकाळी पाऊस आपण आताच बघितलं. पण पाऊस चक्र बघूयात आपण आधी. पाऊस कसा पडतो? तर तापमान आहे. तापमानामुळेच पाऊस पडतोय. तर जे मे महिन्यात तापमान होतं, एप्रिल-मे महिन्यात बऱ्यापैकी तापमान मोठ्या प्रमाणात तापमान असतं. तर हेच तापमान आपल्याला पावसामध्ये कन्व्हर्ट होतं. जसं की आपण शाळेमध्ये शिकलो, की तापमानामुळं पाण्याची वाफ होते, ती आकाशात जाते आणि मग ढग तयार होतात. ते ढग थंड होऊन मग खाली पाऊस पडतो. तर हे चक्र आहे. तर हे चक्र जे आपल्याला संतुलन होतं, हे संतुलन आता बिघडलंय. आता तुम्हाला मेमध्ये पण कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला जानेवारीपासून पण पाऊस बघायला मिळेल. तर अशी ही लक्षणं दिसतायत. तर ही कारणं आहेत मोठ्या प्रमाणात, की वृक्षतोड आणि माणसाने हवामान बदल केलाय, जो म्हणजेच प्रदूषण केलंय. तर ही सगळ्यात मोठी कारणं आहेत. ही कुठेतरी थांबली पाहिजे. ओके. नक्कीच ज्याप्रमाणे आपण माहिती दिली चक्र या संदर्भात. तर परंतु पाहायला गेलं ना, हिवाळ्यात आपल्याला कधी-कधी देखील पाऊस जाणवतो. उन्हाळ्यात देखील हिवाळा जाणवतो. म्हणजे सर्व उलट झालेलं आहे आता. सगळं उलट चक्र झालेलं आहे. ठीक आहे. तसेच आता महत्त्वाचं आपण अवकाळी पाऊस या संदर्भात माहिती दिलीच. पाऊस काय असतो याची देखील आपण माहिती दिली. परंतु पावसाचे जो काही अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र असेल, त्याचप्रमाणे बाहेर असेल, महाराष्ट्राबाहेर असेल. थोडक्यात माणसाला ना एक घातक ठरू शकतो पाहायला गेलं तर.
जास्तीत जास्त याचा फटका आहे ना शेतकऱ्यांना झालेला आहे. आता 1 महिना झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि दुबार पीक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. रायगडमध्ये तर पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि नक्कीच यामध्ये ना एक आसपास मे महिन्याच्या आसपास दुबार पिकांचं जे काही पीक घेतलं जातं, पूर्णपणे पिकांची काढणी केली जाते. परंतु मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्यामुळे ना, खूप साऱ्या पिकांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. काय सांगाल याबद्दल आपण? नुकसान म्हणजे आता बघायला गेलं तर शेती ही वर्षभर केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी शेती केली जाते. जसे की विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आपल्या कोकणमध्ये असेल. कोकणमध्ये तर दुबार पीक पण घेतलं जातं. जसं की आपल्याकडे पण आपल्या भागामध्ये पण उन्हाळ्यामध्ये पण पीक घेतलं जातं. आणि नंतर पावसाळ्यामध्ये म्हणजे मान्सूनच्या कालावधीमध्ये पण जे पीक घेतलं जातं. तर होतं असं की ह्या पिकांचा जो कालावधी असतो, म्हणजे दुबार पीक घेतल्यानंतर शेतकरी काय करतो, की समजा मान्सून संपला, तर मग त्याच्यानंतर 2 महिने मशागत करून मग परत एकदा तो पीक घेतलं जातं. तर त्या पिकाचा कालावधी म्हणजे ते पीक काढणीपर्यंत त्याला चिंता असते. जर अवकाळी पाऊस पडला, तर तो पीक काढायच्या आधीच त्या पिकाचं नुकसान होतं. जसं की आता मेमध्ये पाऊस पडला, तर आता आपल्या रायगडमध्ये आपण भात हा आपण पीक घेतो मुख्यतः. जसं की विदर्भामध्ये पण बऱ्यापैकी भात घेतलं जातं. म्हणजे गोंदियासारखा जो जिल्हा आहे, तर तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात भात घेतलं जातं किंवा बाहेर बाकीच्या ठिकाणी पण फळे घेतले जातात. म्हणजे बरेचसे पिकं असतात, वेगवेगळी पिकं असतात. तर ते पीक काढायच्या आधी समजा जर पाऊस पडला, तर त्या पिकांचं खूप प्रमाणात नुकसान होतं. तर हे नुकसान झाल्याने खायला अन्न मिळत नाही. म्हणजे हे सगळ्यात मोठा हा कारण आहे, की अवकाळी पाऊस. तर हे अवकाळी पावसाचे दुष्परिणाम आहेत. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला महापूर पण बघायला मिळतं. त्याच्यामध्ये लोकांच्या घरांचं नुकसान होतं. त्यानंतर काही ठिकाणी जर आपण बघितलं काही विजेच्या तारा वगैरे तुटतात, तिथे संपर्क तुटतो. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान होतं. मात्र सगळ्यात मोठा जो नुकसान असतो तो म्हणजे शेतकऱ्यांना. तो जो मी मुद्दा उपस्थित केला. तर शेतकऱ्यांना सांगायचं म्हटलं तर त्याचं त्यांना जे शेतकऱ्यांकडून जो पीक विमा वगैरे घेतला जातो, तर तो तर मिळतोच. मात्र अ, तो जो पीक आहे, तो बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचायचा असतो, तो त्याआधीच नष्ट होतो. तर हे सगळ्यात मोठं आपल्याला बघायला गेलं तर परिणाम आहे आपल्यासाठी तो. म्हणजे काय होतं, की आपल्या महाराष्ट्रामध्ये जी जनता आहे, तर त्यांच्यासाठी घातक ठरू शकते अवकाळी पाऊस. म्हणून अवकाळी पाऊस जर थांबवायचा असेल, तर वेळोवेळी उपाय आपण लवकरच घेतला पाहिजे. ओके. आपण शेतकऱ्यांचा मुद्दा काढला तर नक्कीच शेतकरी एक महत्त्वाचा आहे. शेतकरी मुद्दा कारण ना शेतीमुळे अन्न पुरवठा हा साहजिकच आहे. प्रत्येक मानवाला होत असतो आणि असाच अवकाळी पावसाचा फटका बसत असला ना, तर अन्नाचा नक्कीच तुटवडा आपल्याला पाहायला मिळेल. अ, नक्कीच, नक्कीच. आणि बघा आता शेतकऱ्याने नेमकं काय केले पाहिजे? आता शेतकरी पाहायला गेलं ना, तर मागच्या पिढीमधील म्हणजे शेतकरी हे पूर्णपणे सुशिक्षित देखील आपल्याला कधी-कधी पाहायला मिळत नाही. मुलं वगैरे सुशिक्षित आपल्याला पाहायला मिळतात. परंतु शेतकऱ्याने आता नेमका हवामानाचा अंदाज पाहून शेती लावली पाहिजे, असं झालंय आता. काय बरोबर. सांगाल याबद्दल? शेतकऱ्याने आपण पहिल्यांदा उपाययोजनामध्ये 2 भाग करूयात आपण. एक तर एक सामान्य नागरिक म्हणून मी काही जबाबदारी घेतली पाहिजे. त्याला सामाजिक जबाबदारी पण बोलू शकतो. तर प्रत्येक माणसाने ही झाड लावलं पाहिजे. एक तरी झाड लावलं पाहिजे दरवर्षी किंवा प्रत्येक माणसाने घरटी जो माणूस आहे, आपल्या घरामध्ये कुटुंबात जी माणसं आहेत, तेवढी माणसं असतील तेवढी झाडं लावली पाहिजेत. तर याने काय होणार आहे, की याच्याने वातावरणाचं संतुलन आपलं कायम राहणार आहे आणि हे लगेच होणार नाही, तर हे कदाचित येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये जर झाडं वाढली, तर हे होणार आहे आणि हे शक्य आहे. शेतकऱ्यांसाठी असं असेल, की शेतकऱ्यांनी जो आपल्या शासनाकडून जो हवामान विभाग आहे, त्याचे वेळोवेळी जे निर्देश येतात, जे त्यांच्या सूचना येतात, की कधी त्यांना पीक लागवड करायची आहे, तर त्यानुसार त्यांनी पीक लागवड केली पाहिजे. कारण अवकाळी पाऊस हा कधी येईल सांगता येणार नाही. कारण शेतकऱ्यांना जसं तुम्ही बोललात, की बरेचसे आपले शेतकरी आहेत, ते अशिक्षित असू शकतात. तर त्यांनी फक्त ते त्यांचा सूचना पाळल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जे शासनाकडून समजा त्यांचं पीक विमा झालं नसेल, तर त्यांनी त्यासाठी अप्लाय केलं पाहिजे. जेणेकरून त्याचं नुकसान जर झालं असेल, तर त्यांचं आर्थिक नुकसान अ, भरून काढलं जाईल. तर ह्या 2 गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. एक तर हवामानाचा त्यांनी सूचना ज्या आहेत, हवामान विभाग जो आहे त्यांच्याकडून ते मिळालेल्या सूचना आहेत, त्यांचं पालन केलं पाहिजे. आणि दुसरं आहे ते म्हणजे शासनाचे जे काही नियम असतील किंवा जे काही योजना असतील त्यांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे, जेणेकरून त्याचं आर्थिक नुकसान होणार नाही. कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान असतो तो म्हणजे शेतकऱ्याचा. कारण त्यांनी स्वतःचे पैसे घालून किंवा खूप कष्ट करून त्यांनी ते पीक उभं केलेलं असतं आणि अवकाळी पावसामुळे ते खराब झालेलं असतं.
की आता ज्याप्रमाणे आपण शेतकरी मुद्द्यावरती बोललात, परंतु ना कधी-कधी ई-पीक हा देखील महत्त्वाचा असतो. ई-पीक नोंदवण्यासंदर्भात थोडक्यात माहिती द्या ना आपण? ई-पीक नोंदवण्यासाठी आपण जवळच्या कृषी विभाग असेल, तर तिथे जाऊन आपण अर्ज करू शकता किंवा आपण आपल्या पंचायत समिती असेल, तिथे तुम्ही माहिती घेऊ शकता. बरीचशी माहिती आहे तुम्हाला इंटरनेटवर देखील मिळू शकते. Googleवर तुम्ही फक्त ई-पीक कसा काढायचा याविषयी जर तुम्ही टाकलं, तर ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. मात्र तुम्ही माझा हेच असेल, की तुम्ही स्वतःहून कृषी खात्यामध्ये जा किंवा कृषी विभागाकडे जा आणि तुम्ही तिथे फॉर्म तुमच्या नावाचा भरा. तुमचा सातबारा असेल किंवा बाकीचे डॉक्युमेंट जे लागतील ते तुम्ही सबमिट करा. हे करणं खूप गरजेचं आहे आजकाल. खूप खूप धन्यवाद संतोष सर. आणि एक महत्त्वाचं आपण जो काही मार्गदर्शन दिलं अवकाळी पाऊस या संदर्भात आणि एक माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा विषय हा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस. आणि नक्कीच या विषयावरती आपण चर्चा केली. सुंदर अशी माहिती दिली आपण. एक महत्त्वपूर्ण आपण माहिती मिळाली आपल्याकडून. एक बहुमूल्य वेळ दिलात आपण आम्हाला. आणि नक्कीच जे काही व्ह्यूअर्स असतील, विनंती असेल की या चॅनलद्वारे आपल्याला येणाऱ्या कालामध्ये एक वेगवेगळ्या विषयांवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. एक नवीन चॅनल क्रिएट करण्यात आलेलं आहे. नक्कीच आपण या अवकाळी पाऊस या संदर्भात आपल्याला हे व्हिडिओ आपण पाहत असाल तर काय वाटलं आणि काय कमेंट आपण कमेंटद्वारे नक्कीच आपण फीडबॅक कळवू शकता. त्याचप्रमाणे कुठल्या नवीन टॉपिक संदर्भात आम्ही चर्चा करावी यासाठी देखील आपण कमेंटद्वारे देखील माहिती आपण कळवू शकता. नक्कीच खूप खूप धन्यवाद संतोष सर. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आपलं.